मागची तारीख शिवाजीराजे भोसलेंनी या ठिकाणी शेतवडी या शहरामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चालवण्यासाठी दिलेली होती। त्यावेळेला त्यांनी विमानी सांगून ठेवलं होतं, पण इथेच परवानगीचं निमित्त झालं, परवानगी एका ठिकाणी भेटलेली नव्हती म्हणून हा कार्यक्रम पोस्टपोन झाला। हा कार्यक्रम पोस्टपोन झाल्यामुळे त्यावेळेला येऊ शकले नाही। तर गुलाब येणार होते, सावकार साहेब येणार होते आणि शिवेंद्रराजे येणार होते, पण आजची तारीख काढली गेली, पण त्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम त्याच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे त्या येऊ शकले नाहीत। पण आज अतिशय आपण बघितलं अतिशय उत्साहामध्ये अतिशय थाटामध्ये आज शिवाजीराजांच्या महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळा जो आहे शिवाश्वारूढ पुतळा आहे त्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। आपण उत्साह बघितला असेल तरुणांमध्ये केवढा आहे आणि जे सुंदर अशी प्रतिकृती शिवसृष्टी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे। आणि त्याचबरोबर 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा पूर्णाकृती अनावरण या ठिकाणी होणार। राज्यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहात, राज्यामध्ये जर परिस्थिती बघितलं तर युद्धामुळे प्रचंड गैरसोय निर्माण होते, गॅस वगैरे मिळत नाही, नागरिकांच्या रांगा लागल्या, काय आवाहन करणार आहे जनतेला? मला वाटतं आता आपण जळगाव बघतोय, मला तर कुठे काही फार दिसत नाही। मला वाटतं नागरिकांमध्ये जास्त घबराट आहे, जास्त पुरवठा सुविधा वारंवार केंद्र शासन सांगतंय, राज्य शासन सांगतंय आणि फार फक्त या अफवांमुळे किंवा विरोधी पक्षाच्या सगळ्या गोंधळामुळे या ठिकाणी लोकांना असं वाटतं की गॅस मिळेल की नाही पुढे। पण आपण बघता काल रात्री 2 गॅसचे जहाज निघालेली आहेत, आधी प्रयत्न सुरू आहेत। मला 2-4 दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल। फक्त नागरिकांना माझी विनंती आहे की कोणी फार घाबरण्याचं कारण नाही, पुढे गॅस मिळणारच नाही असं कधी होणार नाही। त्यासाठी राज्य शासन असेल केंद्र शासन आहे सगळी काळजी घेत आहे। पेट्रोल डिझेलसाठी मग पूर्वी अशाच अफवा झाल्या 4 दिवसापूर्वी, पण त्याच्यामध्ये कुठे खंड पडलेला नाही, सर्व पूर्ववत चाललेलं आहे। आणि म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी सर्व ठिकाणी बोलतायत, परराष्ट्र मंत्री सगळ्या ठिकाणी संपर्क करून आहेत आणि आपल्या राज्यात सुरळीत यायला लागलेली। काळा बाजार पण वाढलाय, काळा बाजार वाढलाय, खरं म्हणजे फूट पडेल नाहीये, पण त्या ठिकाणी काळा बाजार चाललेला आहे। शॉर्टेज आहे, शॉर्टेजच्या नावाखाली आणि विशेष करून विरोधी पक्षाने सगळ्या सिलेंडरची अंतयंत्रा काढ, रस्त्यावर चुली मांड, त्यांनी जास्त अपप्रचार या गोष्टीचा केलेला आहे। जगामध्ये परिस्थिती काय आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि ही समजून तरी सगळ्यांची जबाबदारी आपण वागलं पाहिजे, मला असं या ठिकाणी वाटतंय। पण विरोधी पक्षाला ते भान राहिलेलं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, मला ते करण्याची गरज नाही। तरी माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपण घाबरू नका, सगळ्यांना गॅस मिळेल, उद्या सगळ्या स्टॉक करून ठेवायचा, काळ्या बाजारात जाऊन मुद्दाम त्या ठिकाणी आपण म्हणजे सिलेंडर घ्यावं असं अजिबात करू नका। शॉर्टेज आहे पण परिस्थिती कशी होती, मधल्या 8 दिवसात 14 दिवसावर युद्ध सुरू आहे, 7-8 दिवस टेन्शनही होतं, पण मला वाटतं तर हळूहळू कमी होईल आणि सगळ्यांना गॅस मिळेल। नाही तेच म्हटलं, जयंत्या निघाल्या की आजकाल तरुणांची काय करते, सगळे व्यस्तातील दारू पिऊन घेतात, गुटखे खाऊन तुंबत राहतात। महाराजांच्या जयंत्या मी यासाठी करत नाही, बाबासाहेबांची जयंत्या मी यासाठी करत नाही, सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या मी यासाठी करतोय का? आणि म्हणून मला असं वाटतं की तरुणांनी आता व्यसनमुक्त झालं पाहिजे। जगामधली परिस्थिती आपण बघतो काय चाललंय ते, मी इस्रायलचं उदाहरण मुद्दामून दिलं। आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश आहे, 18 ते 25 वयोगटातले तरुण या जगामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे। पण आमची जी पिढी आहे ती जर अशी व्यसनाधीन होत असेल, कुठे ड्रग, कुठे एमडी, कुठे दारू, कुठे तंबाखू, टोबॅको, यामुळे मला वाटतं ही पिढी बर्बाद होईल। आणि म्हणून माझ्या प्रत्येक भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करतो की बाबांनो व्यसनापासून लांब राहा, चांगलं खा, चांगलं प्या, भरपूर गोष्टी आहेत, पण व्यसनापासून लांब राहा। जयंत पाटील यांनी दोघं राष्ट्रवादी विलीनीकरणचा मुद्दा पुन्हा पुढे आलेला आहे। जयंत पाटील यांनी बोललेलं विलीनीकरण संदर्भात वरिष्ठ नेत्यांनी बोललं झालं, दोघं राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होती, मला काही त्या बाबतीमध्ये माहिती नाही। आता मला वाटतं उगाच जे म्हणता घ्या घ्या, ते म्हणता नाही नाही, असं चाललेलं दिसतंय। आता पुन्हा कोण काय म्हणालं आज मला काही माहित नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।